चला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर। MPSC आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न हा टॉपिक आजचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातील कुठलीही एक्झाम असो त्यामध्ये आपल्याला यावर प्रश्न येतो म्हणजे येतो। बघा, आज आपण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यावर पाहणार आहोत। आता मला एक सांगा, जेव्हा आपण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पाहतो त्यामध्ये विधानसभेचा रोल काय असतो, त्यानंतर ॲज कम्पेअर टू मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जेव्हा आपण केंद्रामध्ये पाहतो तशीच पार्श्वभूमी तसाच मिरर आपल्याला प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यामधून दिसून येतो। तर आपण कंपॅरिझन अभ्यास करायला पाहिजे काय? ज्याप्रमाणे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे आपण केंद्रात हाताळतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राज्यात हाताळलं तर आपल्याला सोयीस्कर जाईल का? या सर्व प्रश्नांचे उत्तर तुमच्या या एकमेव व्हिडिओत मिळणार आहे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा। आता यामध्ये आपण बघूया, भारताची पार्श्वभूमी अगर पाहिली तर ते आपल्याला लक्षात येते फेडरल सिस्टीम आहे, जे की संघीय राज्यव्यवस्था आहे। त्यामध्ये बघा, जसं केंद्रामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ दिसून पडते, सेम त्याचप्रमाणे आपल्याला राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ दिसून येते। आता बघा, एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे अभ्यास जेव्हा करत असता तुम्ही, आपण याच्या मागच्या आधीचे लेक्चरमध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या संबंधित आपण मिरर सिस्टीम सांगितलेली आहे। म्हणजे कसं, मधात आपण एक मिरर दाखवलेला आहे आणि इकडे राष्ट्रपती आणि इकडे राज्यपाल याप्रमाणे आपण शो केलेला आहे। यांची कलमं अल्टरनेट असतात, यांचे अधिकार अल्टरनेट असतात, यांच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत सिमिलरी असतात। त्यामुळे अल्टरनेट अगर आपण अभ्यास करू मिरर सिस्टीममध्ये तर तो काही आपल्याला इझी आणि एकदम आठवण ठेवणे राहणार। केंद्रामध्ये जसं प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे त्याचप्रमाणे राज्यात आपण मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे देखील हाताळणार आहोत। बघा, यामध्ये नेमका पॉईंट काय आहे जो आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनाने लक्षात ठेवावा लागेल। राज्याची खरी कार्यकारी सत्ता मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे असते। आता बघा, इथे एक पॉईंट आहे तो म्हणजे कार्यकारी सत्ता। आता बघा, यामध्ये अगर तुम्ही व्यवस्थित लक्ष देसाल तर तुम्हाला बरेच पेपरामध्ये हे विचारलेलं आहे की राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो किंवा कार्यकारी शक्ती कोणाकडे असते, नामदारी प्रमुख कोण असतो, कार्यकारी प्रमुख कोण असतो। ठीक आहे, तर हे प्रश्न कुठून येतात विद्यार्थी मित्रांनो? हे प्रश्न इथून येतात। त्यामुळे हे टॉपिक एकदम सटीकदृष्ट्या आणि ॲनालाइज करून आपण लक्षात ठेवायला पाहिजे। जसं की यामध्ये बघा, कार्यकारी सत्ता, जर कार्यकारी सत्ता मुख्यमंत्र्याकडे असेल किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाकडे असेल तर राज्यातला नामदारी प्रमुख कोण असेल तर तो असणार राज्यपाल। ठीक आहे, तर मग मला एक सांगा, इथून आपल्याला दोन प्रश्न निर्माण झाले, ते म्हणजे वास्तविक आणि कार्यकारी प्रमुख असलं तर ते मुख्यमंत्री, नामदारी हे प्रमुख असलं तर आपल्याला लक्षात येणार ते म्हणजे राज्यपाल। ठीक आहे, आता बघा, घटनात्मक तरतुदी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काय आहे यामध्ये, म्हणजेच मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जे घटनात्मक तरतुदी आहे त्यांचा देखील आपल्याला सखोल अभ्यास करावा लागेल, जेणेकरून त्यावर अगर प्रश्न आला तर आपण तो इझी सोडवला पाहिजे। मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ संदर्भात मुख्य कलमे। आता बघा, कलमे आपल्याला आवश्यक आहे का? तर बघा, या आधीचे अगर आपण पेपर पाहिले आणि लेटेस्ट पेपर पाहिले MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीचे, तर जवळपास कलमांवर 3 ते 4 प्रश्न ॲज इट इज दिसून पडते आपल्याला। 15 प्रश्न राज्यसभेचे ठरलेले असतात, त्याचप्रमाणे 3 ते 4 प्रश्न आणि 4 पेक्षाही जास्त हे कलम फक्त आणि फक्त कलमावर आधारित आहे। म्हणून आपल्याला कलम किती आवश्यक आहे हे आपण या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायला पाहिजे। सोबत बघा, कलम 163। आता जेव्हा आपण कलम 163 बघतो त्यामध्ये आपल्याला एक लक्षात यायला पाहिजे, बघा, कलम बघायच्या आधी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की राज्य सरकार हे कुठल्या भागमध्ये आहे। जर आपल्याला राज्य सरकार हे कुठल्या भागमध्ये आहे असा प्रश्न आला तर ते आपल्याला सोडवता आला पाहिजे, ते म्हणजे 6 भागमध्ये आहे। आणि केंद्र सरकार विचारल्यास आपल्याला भाग 5 मध्ये, म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला केंद्र येणार त्यानंतर राज्य येणार। हे दृष्टिकोन बघा, यामध्ये तुम्हाला अभ्यास करायची आवश्यकता नाही आहे। तुम्हाला फक्त आणि फक्त तर्कदृष्टी तर्काच्या आधारे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल। म्हणजे कसं, बघा, जेव्हा तुम्हाला भाग 5 विचारला आणि भाग 6 या संदर्भात तुम्हाला अगर पाठांतर करायची जराशी गरज नाही। का बरं? बघा, भाग म्हटल्यापेक्षा आपण आकडेवारी लक्षात ठेवू। 5 1 2 3 4 5, पहिल्यांदा 5 येते म्हणजेच केंद्र येणार, नंतर 6 मग राज्य येणार। अशा प्रकारे तुम्ही जशी तुम्हाला आवडेल त्या प्रकारची ट्रिक निर्माण करा आणि त्या आधारे तुम्ही हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा। आता पुढे बघूया, 163 राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते। आता बघा, नेमकं 163 ही कलम राज्यपाला संबंधित आहे का, की राज्यपालाची स्थापना किंवा राज्यपालाचे अधिकार किंवा राज्यपालाचे कर्तव्य किंवा राज्यपालाची शपथ किंवा नियुक्ती किंवा कार्यकाळ किंवा
या संदर्भात आहे नाही, त्यामध्ये फक्त आपल्याला मेन्शन केलेलं आहे राज्यपालाला सहाय्य व सल्ला देण्यासाठी काय राहणार, तर ती म्हणजे मंत्रिमंडळ. ठीक आहे, म्हणजेच मंत्रिमंडळा संदर्भात जी कलम आहे ती 163 आहे. हे आपण नोट डाऊन करायला पाहिजे. त्यानंतर पुढची कलम म्हणजे 164 मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची नियुक्ती. आता बघा लगेच जसं केंद्रात आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे 74 काय आहे तर मंत्री, आणि कलम 75 ही कशा संबंधित आहे, इतर मंत्री. ठीक आहे, इतर मंत्र्यांशी संदर्भित आहे. त्याच प्रकारे ॲज कम्पेअर टू राज्य आणि केंद्र आपण हे देखील कंपॅरिझनमध्ये पाहू. आपल्याला लक्षात येते 163 ही मंत्रिमंडळ संदर्भात आहे, तर लगेच त्याला चिपकून म्हणजेच लगेच त्याच्या खालोखालची जी कलम आहे 164 हे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची नियुक्ती यांच्या संदर्भात आहे. तर बघा कलम 166 मध्ये राज्य सरकारचे कामकाज कसे चालेल. आता बघा हे कलम जे आहे हे महत्त्वाचे आहे. का बरं, कारण की हे कलम राज्यपालाच्या संदर्भात देखील विचारले जाऊ शकते. म्हणजेच बघा राज्यपालाचे कर्तव्य यामध्ये जेव्हा आपल्याला हे कलम विचारेल तर हे कलम अत्यंत महत्त्वाचे होणार. बघा राज्य सरकारचे कामकाज कसे चालेल हे कोणाची जबाबदारी आहे, तर ही राज्यपालाची जबाबदारी आहे. हे देखील लक्षात ठेवजा. ठीक आहे, नाहीतर तुम्ही मुख्यमंत्री करून देणार. मी पुन्हा तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे 166 कलम ही राज्यपालाशी संबंधित आहे. राज्य सरकारचे कामकाज चालवण्याचे अधिकार किंवा चालवण्याची जबाबदारी हे कोणावर असते, राज्यपालावर असते. हे नोट डाऊन करा. सर्वात महत्त्वाची कलम म्हणजे 167. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध. म्हणजेच कसं, मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य दिलेले आहे. ही कलम मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य दर्शवते. आता कशा प्रकारचे कर्तव्य, तर राज्यपालांना माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य. ठीक आहे, राज्यपालांना जे काही राज्याविषयी चालू आहे, विधानमंडळात जे चालू आहे त्यांच्या संदर्भात मागवलेली माहिती मुख्यमंत्री देणार, असं कुठल्या कलममध्ये मेन्शन केलं आहे, कलम ते म्हणजे 167. ठीक आहे, जेव्हाही तुम्हाला प्रश्न घुमून विचारू शकते. बघा तुम्हाला प्रश्न कशा प्रकारे विचारू शकते तर ते समजून घ्या. बघा सिंपल तुम्ही पाठांतर काय करता, 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. ठीक आहे, परंतु तुम्हाला प्रश्न अगर या टाईपनं घुमवून विचारला की राज्यपालांना सहाय्य आणि राज्यपालांनी मागवलेली माहिती देणारे कलम कोणती, तर या प्रकारचा प्रश्न जेव्हा येतो ना तुम्हाला, तर तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होता. म्हणून तुम्ही रट्टा मारायच्या मागं लागू नका. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिकली समजून घेचाल नाही तोपर्यंत एक्झाम क्रॅक करणं अवघड जाणार. ठीक आहे, आता बघूया मुख्यमंत्री, चीफ मिनिस्टर. मुख्यमंत्री म्हणजे काय, आता हे बघा हे एकदम डीप झालेलं आहे. ठीक आहे, आपल्याला इतकं डीप पुस्तकं नॉलेज आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त प्रॅक्टिकली घ्यायचं आहे. आता बघा याच्यामध्ये प्रॅक्टिकली आपल्याला काय मिळू शकते, मुख्यमंत्री हा राज्य शासनाचा प्रमुख असतो. एकदम करेक्ट लाईन आहे. ठीक आहे, आता बघा तुम्ही ज्याही राज्यात राहता, जसं की आपण महाराष्ट्रात राहत होतो, महाराष्ट्रामध्ये अनेक योजना ही कोणाच्या नावाने असते, फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांच्या नावाने. ठीक आहे, म्हणून या गोष्टीमध्ये लक्षात घ्या मुख्यमंत्री हा राज्य शासनाचा प्रमुख असतो. ठीक आहे, राज्यातील सर्वात प्रभावशाली राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्री. बघा तुम्ही जेव्हाही इलेक्शन पाहता, त्यानंतर तुम्ही वोटिंग करता, त्यानंतर निवडून आल्यानंतर जे मुख्यमंत्री पद भूषवतात ते खूप पॉवरफुल असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर राज्याच्या प्रशासनाचे नेतृत्व मुख्यमंत्री करतो. बघा राज्य जे असते ना, कुठल्याही राज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे असतात ते काय करतात, प्रशासनाचे नेतृत्व करतात. जर तुम्हाला शासन आणि प्रशासन यामधला जर फरक विचारला तर तो तुम्ही लक्षात ठेवा. बघा शासन आणि प्रशासन यामध्ये एक लक्षात ठेवा, ते म्हणजे शासन म्हणजे कसं, जेव्हाही मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्या संदर्भात जे कायदे किंवा कलमे करतात आणि हे राबवतात याला शासन म्हणते, आणि त्यांची अंमलबजावणी करणारे म्हणजे प्रशासन. जे की तुम्ही आता गव्हर्नमेंट सर्वंट लागसाल तर तुम्ही प्रशासनाचा भाग होणार. ठीक आहे, पुढे बघूया मुख्यमंत्र्याची नियुक्ती. सर्वात महत्त्वाचा पॉईंट. का बरं महत्त्वाचा, तर बघा यामध्ये कितीतरी IMP प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला कंबाईन असो, तुम्हाला सरळ सेवा असो, तुम्हाला पोलीस भरती असो, की कुठलीही एक्झाममध्ये तुम्हाला मुख्यमंत्र्याची नियुक्ती विचारते, आणि हा प्रश्न दरवर्षी ठरलेला असतो. परंतु एक लक्षात ठेवा, काही विद्यार्थी जे नवीन आहे त्यांना यामध्ये कन्फ्यूज होतोय, कारण की त्यांचा सटीकदृष्ट्या अभ्यास झालेला नसतो. तर तुम्हाला एक गोष्ट आणखी एक सांगून देतो मी. बघा राज्य आणि केंद्र हा जो फरक आहे तो तुम्ही प्रत्यक्ष मिरर प्रमाणे पाहत राहा. मी वारंवार तुम्हाला मिरर का बरं म्हणतो, कारण की या दृष्टिकोनाने तुम्ही अभ्यास जेव्हा करसाल ना तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. आता बघा राज्य आणि केंद्र यामध्ये जर आपण विचार करू तर आपल्याला राज्यात कोण दिसणार, मुख्यमंत्री, आणि केंद्रात आपल्याला प्रधानमंत्री दिसणार. ठीक आहे, आता बघा राज्य आणि केंद्र हे जेव्हा दोन गोष्टी हाताळतो ना आपण, तर आपल्या लक्षात यायला पाहिजे, जसं केंद्रामध्ये आपल्या लक्षात येते की राष्ट्रपती असते, ठीक आहे, प्रेसिडेंट असते, तर त्याचप्रमाणे आपल्याला राज्यामध्ये कोण दिसणार,
ते म्हणजे गव्हर्नर. ठीक आहे. आता बघा, राज्य आणि गव्हर्नर यांचा संबंध येतो, केंद्र आणि राष्ट्रपती यांचा संबंध येतो. तर त्याचप्रमाणे हे आपण तर्काने लक्षात ठेवायला पाहिजे की मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांची नियुक्ती कोण करते, तर यांची नियुक्ती राज्यपाल करत असते. बघा, सीएम म्हणजेच मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांना नियुक्त कोण करते, तर ते करते राज्यपाल. सोबतच लक्षात ठेवा, प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आता बघा, इथं आणि इथं सेम. का बरं मी मिरर वापरलं, कारण की इथं सेम आहे ना. जसं राज्यामध्ये राज्यपाल करते त्याचप्रमाणे केंद्रामध्ये राष्ट्रपती करते. म्हणजेच प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांची नियुक्ती कोण करते, तर ते करते राष्ट्रपती. ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये जो MPSC लेवलचा प्रश्न आहे हा तुम्ही सरळ सेवा करत असाल तर तुम्हाला इतकं डीप नाही विचारणार. प्रधानमंत्रींच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती कोण करते, तर राष्ट्रपती. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती कोण करते, तर राज्यपाल. ठीक आहे. म्हणजे सल्ला महत्त्वाचा आहे आणि हा एक बेसिक पॉईंट आहे जो की तुम्ही नोट डाऊन करू शकता. म्हणजे येणारे एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर तुम्ही सहज करू शकणार. त्यानंतर बघूया, घटनेनुसार मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतो. बघा, घटनेनुसार जे घटनेत मेन्शन आहे, आता हे घटनेत मेन्शन का बरं आहे, यासाठी कलम आहे, कलम कोणती आहे हे आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे. त्यानंतर ते माहिती झाल्यानंतर आपण कमीत कमी 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 अशा प्रकारे वारंवार ते प्रश्न सोडवले पाहिजे. बघा, पाठांतर करणं आणि सोडून देणं, नंतर एक्झामला जाणं, यामध्ये आपला रिझल्ट येत नाही. जोपर्यंत पाठांतर करणं तर मी तर म्हणतो टाळूनच द्या. तुम्ही प्रॅक्टिकली नॉलेज लक्षात ठेवा आणि हे प्रॅक्टिकल नॉलेज जोपर्यंत तुम्ही PYQ सोडत नाही, ॲनालाइज करत नाही, त्यानंतर तुमचं ते एकदम विश्वास वाढत राहतो. त्यामुळे PYQ आपण आपल्या चॅनलवर नेहमी घेत राहतो. त्यामध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत राहा. बघा, त्यामध्ये नंतर काय आपल्या निदर्शन आलं की राज्यपाल हे नियुक्ती करतात मुख्यमंत्र्यांची. ठीक आहे. आता मुख्यमंत्र्यांचीच करतात काय, नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची देखील नियुक्ती कोण करते, राज्यपाल. ठीक आहे. सोबत लक्षात ठेवा तुम्ही आणखी, राज्यपाल आले म्हणून आपण तिथं सांगून देऊ. बघा, राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करते, तर बघा राज्यपाल करते. ठीक आहे. यांचं मानधन कोण ठरवते, राज्यपाल ठरवते. ठीक आहे. आणि राज्याचे जे विद्यापीठ राहतात त्या विद्यापीठाचे कुलगुरू यांची नियुक्ती कोण करते, तर राज्यपाल करते. ठीक आहे. या संदर्भात तुम्ही राज्यपालाच्या संदर्भात आपण पाहिलेला आहे. सोबतच आपण त्या प्रकारचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो देखील पाहू शकता तुम्ही. विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री होतो. आता हे बघा, या लाईनमध्ये तुम्हाला कोणालाच प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. ज्या पार्टीला बहुमत असते त्या पार्टीचाच नेता हा कोण असतो, मुख्यमंत्री. ठीक आहे. हे नॉर्मल गोष्ट आहे. त्यानंतर बघा, विशेष परिस्थिती. आता विशेष परिस्थिती काय आहे हे मल्टीलायनरमध्ये आपल्याला विचारू शकते. तर बघा, स्पष्ट बहुमत नसल्यास एकाच वेळेस परिस्थिती अशी निर्माण झाली का कुठल्याच पार्टीला एकही बहुमत सिद्ध करू शकला नाही किंवा त्यांना ठराविक बहुमत नाही आहे, तर मग अशा वेळेस काय होऊ शकतो, राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला बोलावू शकतो. म्हणजेच बघा, हे कर्तव्य कोणाचे आहे, तर राज्यपालाचे. राज्यपाल बोलावणार कोणाला, त्या नेत्याला की ज्यांच्याकडे सर्वात जास्त बहुमत आहे. गठबंधन सरकार असल्यास गठबंधनाचा नेता मुख्यमंत्री बनतो. म्हणजेच गठबंधन सरकार म्हणजे माहिती आहे काय, आघाडी, ज्याला आपण आघाडी नावाने ओळखतो, आपल्या राज्यात अनेकदा झालेली देखील आहे. पुढचा पॉईंट, मुख्यमंत्री होण्यासाठी पात्रता. आता बघा, पात्रता महत्त्वाची आहे का, हो, 100% महत्त्वाची आहे. का बरं, यामध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकतो आणि आल्यास जर अशा प्रकारचा प्रश्न आला तो इतर विद्यार्थी सोडू शकत नाही. का बरं, कारण की त्याने इतकं डीप एनालाइज केलं नसते. मुख्यमंत्री होण्यासाठी बघा, भारताचा नागरिक असावा. आता मला एक सांगा, राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री किंवा इतर कुठलेही महत्त्वाचे पद असो, त्यामध्ये ही कंपल्सरी आहे. तर मग आपल्याला हे पाठांतर किंवा ॲनालाइज किंवा लक्षात ठेवायची आवश्यकता आहे का नाही, हे आपल्या सेन्समध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. विधानसभा सदस्य असणे आवश्यक आहे. बघा, विधानसभा सदस्य असणे आवश्यक आहे, परंतु जर नसल्यास हे महत्त्वाचं आहे. जर प्रश्न बनू शकतो तर तो या टॉपिकवर बनू शकतो. ठीक आहे. म्हणजेच बघा, विधानसभा बघा, तुम्हाला एक सांगतो, राज्याचं जो स्ट्रक्चर आहे, आपल्या महाराष्ट्र संदर्भात सांगू आपण. विधानसभा आणि विधान परिषद, ठीक आहे, हे 2 सदन आहे. एक तर तुम्ही विधानसभेचे सदस्य पाहिजे, नसल्यास तुम्ही विधान परिषदेचे पाहिजे. आणि हे दोन्हीही नसल्यास जर तुम्ही पद भूषवता मंत्र्यांचं, तर तुम्हाला मिनिमम 6 महिन्यात, ठीक आहे, मिनिमम 6 महिन्यात तुम्हाला कुठल्या तरी एका सदनवर निवडून यावं लागते. आता बघा, यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, विधानसभा सदस्य असल्यास तर तुम्ही निवडून येऊ शकता. पण जर तुम्ही सदस्य नसले तर त्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे, तर बघा, 6 महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य व्हावे लागते. आता बघा, तुम्हाला कुठल्या तरी एका सदनवर निवडून यावे लागते आणि 6 महिन्याच्या आत कंडिशन बघा तुम्हाला काय दिलं आहे, 6 महिन्याच्या आत. 6 महिन्यानंतर आहे का, तर बघा, MPSC
तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट आणखी सांगतो मी, MPSC म्हणजे खूप काही कठीण नाही आहे. MPSC म्हणजे खूप सोपी आहे, परंतु ते कोणाला सोपी आहे? जे MPSCला समजून घेतलं ज्या विद्यार्थ्यांनी MPSCला समजून घेतलं आहे की MPSC कशा प्रकारचा माइंड यूज करतो. बघा तुम्हाला एक राज्यसभेचा एक प्रश्न सांगतो, जो की कंबाईन ग्रुप बी 2025 मध्ये विचारला होता आणि त्याची जाहिरात 2024ची होती. त्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला, संविधान सभा ही एक सभागृह होती. आता बघा अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुटला नाही. का बरं? कारण की हे कोणाला माहीतच नाही. आपल्याला इतकं माहीत आहे ते म्हणजे पहिल्यांदाच निवडणूक झाली नव्हती, त्यानंतर अप्रत्यक्ष निवडणूक झाली होती. ठीक आहे. आता बघा MPSCला अगर तुम्ही समजू शकता तर ते म्हणजे एक लक्षात ठेवा, MPSCने प्रश्न कशा लेवलचा विचारला माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला हे माहीत आहे की एकच सदन होतं किंवा अप्रत्यक्ष निवड झाली. आता मला एक सांगा, एकच सदन होतं तुम्हाला माहीत नव्हतं, ठीक आहे, चालते, परंतु तुमच्या हे लक्षात होतं काय की एक अप्रत्यक्ष निवड झाली. आता बघा अप्रत्यक्ष म्हणजे राज्यसभा किंवा विधान परिषद या सिस्टीममध्ये आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा अप्रत्यक्ष निवड झाली म्हणजे ते एक सदन झालं आणि दुसरं प्रत्यक्ष. जर प्रत्यक्ष निवडच नाही झाली म्हणजे मग ते सुरुवातीला एक सदन होते. ठीक आहे. या प्रकारचा डेटा तुम्हाला कोण विचारतो? तर MPSC. ठीक आहे. हे तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, MPSCला क्रॅक करायचं आहे ना, तुम्ही पाठांतरच्या मागं कमी लागा आणि तुम्ही ॲनालिस्टच्या मागे जास्त लागा, तेव्हा तुमचा रिझल्ट 100% निघणार. मुख्यमंत्र्यांची शपथ. आता मुख्यमंत्र्याला शपथ कोण देते? ठीक आहे. मुख्यमंत्र्याला शपथ देण्याचे काम राज्यपालाच असतो. बघा राज्यपाल कोणाला शपथ देते? मुख्यमंत्र्याला. आणि मंत्रिमंडळाला देखील राज्यपालच देते. ठीक आहे. हे नॉर्मल पॉईंट आहे. हे तुम्ही कन्फर्म लक्षात ठेवा. शपथ दोन प्रकारची असते. बघा शपथमध्ये दोन प्रकार असते. आता कसे काय? बघा, पदाची शपथ आणि गोपनीयतेची शपथ. ठीक आहे. तुम्हाला मल्टी लायनरमध्ये प्रश्न येऊ शकतो. बघा मुख्यमंत्र्याच्या शपथविषयी तुम्हाला मल्टी लायनरमध्ये कसा प्रश्न येऊ शकतो? तर बघा पहिला प्रश्न, पहिली लाईन तुम्हाला हे येऊ शकतो की मुख्यमंत्र्याला शपथ कोण देते? ठीक आहे. तुम्हाला तिथं राष्ट्रपती, राज्यपाल किंवा इतर पद देऊ शकते. त्यानंतर गोपनीयतेची शपथ कोण देते? ठीक आहे. तुम्हाला असं मल्टी लायनरमध्ये असा प्रश्न विचारू शकते, मुख्यमंत्र्याला शपथ राज्यपालाद्वारे दिली जाते. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला किंवा दुसरी लाईन तुम्हाला अशी विचारली जाणार, गोपनीयतेची शपथ मुख्यमंत्र्याला इतर मंत्री देतात किंवा राष्ट्रपती देतात. ठीक आहे. तर अशा टाइमी तुम्ही कन्फ्यूज होसान. कारण की का बरं कन्फ्यूज होसान? तर तुम्ही अशा प्रकारचं वाचलं नसते. त्यामुळे हे लक्षात घ्या, दोन प्रकारची शपथ असते. देते कोण? राज्यपाल. ठीक आहे. एक पदाची आणि दुसरी गोपनीयतेची. ठीक आहे. आता बघा मुख्यमंत्री यांचे कर्तव्य जेव्हा आपण पाहतो तर काय आहे त्या कर्तव्यामध्ये? मंत्रिमंडळाचे नेतृत्व. बघा त्यांच्या कर्तव्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे? तर मुख्यमंत्री काय करतो? सर्व मंत्रिमंडळाचे नेतृत्व. आता हा प्रधान असतो. ठीक आहे. प्रमुख असतो. ठीक आहे. मुख्य असतो. म्हणून मंत्रिमंडळाचा मुख्य या नात्याने मुख्यमंत्री. ठीक आहे. त्याप्रमाणे ते मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. सोबतच मुख्यमंत्री काय करतात? आणखी मंत्र्यांची निवड करतात, विभाग वाटप करतो. आता बघा विभाग वाटप करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मुख्यमंत्र्याला. ठीक आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो. आता बघा महाराष्ट्रातील जो अभ्यासू विद्यार्थी आहे किंवा अभ्यासू म्हटल्यापेक्षा आपण जो समजदार तर्काने अभ्यास करतो तो विद्यार्थी हा प्रश्न कधीच पाठ करणार नाही किंवा या प्रश्नाला पाहणार नाही, या लाईनला तो पाहणार नाही. का बरं? काय कारण आहे? मंत्रिमंडळ सिंपल आहे. बघा सिंपल आहे. का बरं सिंपल आहे? मंत्रिमंडळ ओके, त्यानंतर त्यांची बैठक आणि अध्यक्ष कोण राहणार? आता मला एक सांगा, सर्व मंत्रिमंडळाचा प्रधान मुख्य म्हणजेच मुख्यमंत्री असतो, तर मग अध्यक्ष कोण राहणार? मुख्यमंत्री. ठीक आहे. राज्यपालाशी संपर्क. आता बघा यामध्ये एक कलम दिलेली आहे, ते म्हणजे 167. याच्या आधी आपण हे पाहिलेले आहे. काय आहे? तर हे कर्तव्य आहे. कर्तव्य आहे कोणाचे? तर मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे. कोणाप्रती? राज्यपालाप्रती. आता बघा राज्यपालाप्रती काय कर्तव्य आहे? तर राज्य प्रशासनाची माहिती राज्यपालांना देणे, मंत्रिमंडळाचे निर्णय सांगणे, त्यानंतर आवश्यक माहिती पुरवणे. आता बघा राज्यपालाने जेव्हाही कुठलीही माहिती मागवली तर राज्यपालांना देणे हे कर्तव्य आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाने जे निर्णय घेतले ते राज्यपालाला सांगणे आवश्यक आहे. हे कोण सांगणार? हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य आहे. ठीक आहे. आणि त्यासाठी कलम दिले आपल्याला 167. ठीक आहे. तर त्यामुळे हे कलम महत्त्वाचे आहे. सोबतच लक्षात ठेवा विधानसभेचे नेतृत्व. आता बघा विधानसभेचे नेतृत्व. ठीक आहे. हे कोण करते? तर मुख्यमंत्री करतो. का बरं? ते त्यामधले नेते असतात. म्हणजे सर्व मंत्रिमंडळाचे नेतृत्व आणि नेते कोण असते? ते म्हणजे मुख्यमंत्री. त्या नात्याने आता बघा सरकारमध्ये नेता असतो. आता बघा सरकार कशाला म्हणू शकतो आपण? बघा ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत आहे, आणि स्पष्ट बहुमत म्हणजे कसं? तर त्यामध्ये राज्यघटनेत सांगितलेले आहे. त्यामध्ये राज्यघटनेत आपल्याला स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की किती रेशिओ असतो, किती सीट असतो. ठीक आहे. त्याप्रमाणे ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला बहुमत साध्य होते ते सरकार स्थापन करते आणि त्या सरकारचा नेता कोण असतो? मुख्यमंत्री. ठीक आहे. ते त्यांना लीड करतात. ठीक आहे.
धोरण मांडणे. आता बघा, राज्याची जी धोरणे आहे ही कोण मांडते? मुख्यमंत्री. महत्त्वाचे निर्णय घेतो. आता हे लाईन पुन्हा वाचायची गरज नाही आहे, ठीक आहे. महत्त्वाचे निर्णय घेणारच. त्यानंतर प्रशासनावर नियंत्रण. बघा, हे महत्त्वाचं आहे. प्रशासनावर नियंत्रण कोण ठेवतो? तो मुख्यमंत्री. कशा प्रकारे? तर बघा, सर्व विभागावर नियंत्रण ठेवतो. त्यानंतर प्रशासनाचे समन्वय साधतो. बघा, प्रशासनामध्ये समन्वय साधतो, ठीक आहे. याच्यामध्ये बॅलेन्स करतो. त्यानंतर मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ. आता बघा, हे हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लाईन, हे मला वाटते एकही विद्यार्थ्यांना पुन्हा पाहायची गरज नाही. का बरं? आपण राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद हे सर्व शिकत असताना हजारो वेळा ही लाईन वाचलेली आहे. काय? तर मुख्यमंत्र्याची कार्यकाळ हे आपल्याला सर्वांना माहीत आहे, ठीक आहे. मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ निश्चित नसतो, ठीक आहे. आता इथे याच्यामध्ये आपल्याला लाईन काय दिली आहे? मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ निश्चित नसतो, तो विधानसभेच्या विश्वासावर अवलंबून असतो. हे लाईन आता मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ठीक आहे. हे लाईन आता आपण चेक करूया आणि याचा अर्थ लावूया. मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ निश्चित नसतो का? पहिला प्रश्न. त्यानंतर तो विधानसभेच्या विश्वासावर अवलंबून असतो काय? दुसरा प्रश्न. आता बघा, हा दुसरा प्रश्न जो आहे त्यामध्ये आपण एनालाइज करू आणि त्यानंतर आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढूया. बघा, इथं काय म्हटलं आहे? विधानसभा, ठीक आहे. विधानसभा, विधान परिषद म्हटलं आहे का? इथं नाही. का बरं विधान परिषद नाही? तर बघा, विधान परिषदेचं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणि विश्वास याच्यावर काहीच संबंध नसतो, ठीक आहे. तर त्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं, ते म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जर इथं विधान परिषद आलं तर आपण काय करू? ते कट करू, म्हणजे ते चुकीचं आहे, ठीक आहे. यामध्ये आपल्या लक्षात आलं विधानसभेचा विश्वास अवलंबून आहे. कशावर? तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ टिकून ठेवण्यावर. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ हा निश्चित नसतो. हे लाईन आपण मानू शकतो. त्यानंतर एक आणखी महत्त्वाची मुद्दा म्हणजे तसा मुख्यमंत्र्याचा काळ किती दिलेला आहे? तो म्हणजे 5 वर्ष, ठीक आहे. जोपर्यंत मुख्यमंत्र्याकडे बहुमत आहे तोपर्यंत तो पदावर राहतो. अगदी बरोबर आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पद रिक्त होण्याचे कारण, हे कारणे अगर जाणू आपण तर आपल्याला संपूर्ण लक्षात येणार की कशा प्रकारे मुख्यमंत्री हे पद रिक्त होऊ शकतो आणि कोणकोणते कारण आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यास ही सर्वात सोपी कंडिशन आहे. त्यानंतर बहुमत गमावल्यास सर्वात महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि बहुमत कुठे गमावणार? तर यासाठी मी पुन्हा तुम्हाला 2 नंबरची लाईन मुद्दामून पॅरेग्राफ करून तुम्हाला प्रश्न विचारला, कारण की तेच मल्टी लायनर आहे. MPSC तुम्हाला ते मल्टी लायनरमध्ये विचारणार. बघा, इथं काय दिलेलं आहे? विश्वास गमावल्यास. आता मला एक सांगा, ठीक आहे, तुम्हाला हे माहीत पडलं मुख्यमंत्री, ठीक आहे, ज्यांना आपण चीफ मिनिस्टर म्हणतो, त्यांना विश्वास गमावल्यानंतर मंत्रिमंडळ संपूर्ण बरखास्तात होऊन जाते, ठीक आहे. परंतु विधानसभा की विधान भवन हे जर विचारलं तुम्हाला, तर विधानसभा किंवा विधान भवन अशा प्रकारचं दिलं तर मला एक सांगा, विधान भवन याच्यामध्ये 2 सदन येतात. एक विधानसभा येतो आणि विधान परिषद येतो, ठीक आहे. परंतु परिषदेमध्ये काही घेणं देणं आहे का? नाही. ते फक्त आणि फक्त विधानसभेला जबाबदार असते, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे बारीक ज्या गोष्टी आहे हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कुठल्याच पुस्तकमध्ये आणि कोणीच सांगणार नाही. ह्या गोष्टी ॲनालाइज करावं लागते. जोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग अभ्यास नाही करसाल तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी ॲनालाइज होणार नाही, ठीक आहे. आता बघूया आपण मृत्यू झाल्यास. बघा, नेक्स्ट कंडिशन काय आहे? तर मृत्यू झाल्या, डेथ झाल्यानंतर, ठीक आहे. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर. आता बघा, विधानसभा विसर्जित झाल्यानंतर हे आणि 2 नंबरची कंडिशन मॅच होते का? बघा, बहुमत गमावल्यास आणि विधानसभा विसर्जित झाल्यानंतर हे कंडिशन मॅच होते का? मी तुम्हाला विचारत आहे. बहुमत कुठं गमावणार? विधानसभेमध्ये, ठीक आहे. परिषदमध्ये येणार का? नाही. त्यानंतर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर, म्हणजेच जे 5 वर्ष आहे कार्यकाळ यांचा, साधारण 5 वर्ष आहे, त्याआधीच अगर बहुमत निघालं किंवा विसर्जित झाली. बघा, काउन्सिल ऑफ मिनिस्टर यामध्ये आपण काय समजून घेऊ शकतो? तर राज्यात मुख्यमंत्रीला सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ असते. बघा, मंत्रिमंडळ हे कोणाला सहाय्य करतात? ते म्हणजे मुख्यमंत्र्याला, ठीक आहे. आणि मुख्यमंत्री हे कोणाचे लीडर किंवा मुख्य असतात? ते मंत्रिमंडळाचे, ठीक आहे. हे राज्याच्या कार्यकारी यंत्रणेत मुख्य भाग असतो. आता कोण मुख्य भाग असतो? तर बघा, मुख्य भाग कोण असते? तर ते असते मुख्यमंत्री, ठीक आहे. त्यानंतर बघूया मंत्रिमंडळाची नियुक्ती. आता आपण काय पाहिलं आहे? तर आपण पाहिलं आहे मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करते? राज्यपाल, ठीक आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करते? तर बघा, सर्व मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करते, परंतु त्यासाठी मुख्यमंत्री सल्ला देतो. मी तुम्हाला माहिती आहे काय, सुरुवात जेव्हा केली ना आपण आणि नियुक्ती या टॉपिकवर आलो तेव्हा मी तुम्हाला हे कॉन्सेप्ट आधीच क्लिअर केली. ते म्हणजे बघा, मी तुम्हाला आधीच विचारलं हे मल्टी लायनरमध्ये हे प्रश्न माहिती आहे का? तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हे लक्षात आलं चटकन, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची नियुक्ती राज्यपाल करते. परंतु हे MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी हे जो आयोग आहे ना, MPSC आयोग, हा इतका टफ प्रश्न विचारते का तुम्हाला कितीही माहीत असो तुम्ही वेळेवर कन्फ्यूज होणार आणि तुमचा प्रश्न एक तर चुकणार, नाही तर त्या प्रश्नाला अनेक वेळ लावून देणार, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला कशा प्रकारचं कन्फ्यूज करू शकतो यामध्ये आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे, जे की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. मंत्रिमंडळ, ठीक आहे,
मंत्रिमंडळ यांची नियुक्ती आणि मुख्यमंत्री यांची नियुक्ती आपल्या लक्षात आलं. कोण करणार? राज्यपाल. ओके, राज्याचे प्रमुख म्हणजेच राज्यपाल करणार. त्यानंतर ते नियुक्ती म्हणजेच मंत्रिमंडळाची नियुक्ती किंवा मंत्र्याला कुठलं मंत्रिपद देणं हे कोण सल्ला देतो? तर मुख्यमंत्री सल्ला देतो. हे महत्वाची मल्टी लाईनर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया मंत्र्याचे प्रकार. आता बघा, मंत्र्यांचे अगर आपण प्रकार पाहिले तर ते किती प्रकार आहे? आपण जसं केंद्रामध्ये पाहिलं, केंद्रामध्ये आपण 3 प्रकार पाहिले. ठीक आहे. त्यानंतर आता आपण राज्यामध्ये पाहू. मंत्रिमंडळात इथेही 3 प्रकार आहे. बघा, केंद्र असो की राज्य असो, आपल्याला किती प्रकार दिसून पडतात? 3 प्रकार. आता ते प्रकार कसे? तर बघा, कॅबिनेट मंत्री, त्यानंतर राज्यमंत्री, त्यानंतर उपमंत्री. म्हणजेच बघा, एक लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्हाला केंद्र आणि राज्य यामध्ये मंत्र्यांचे प्रकार विचारले तर ते किती असणार? 3 प्रकारचे. ठीक आहे. आपण केंद्रही पाहिलं आणि राज्यही पाहिलं. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यामध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसणार 3 प्रकारचे मंत्रिमंडळ असते किंवा 3 प्रकारचे मंत्री असतात. मंत्रिमंडळ नसते, परंतु 3 प्रकारचे मंत्री असतात. आता त्यांची नावे बदलली का? नाही. त्यांचं स्वरूप बदललं का? नाही. त्यांचं काहीच बदललं नाही. म्हणजे मग आपण हे मिरर टाईप पाहू शकतो, म्हणजे कंपॅरिझन फक्त. बघा, यामध्ये आपल्या लक्षात येणार ते म्हणजे कॅबिनेट मंत्री. आता कॅबिनेट मंत्री कोणाला म्हणावं, कशा प्रकारचं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे, हे सर्वात महत्त्वाचे मंत्री असतात. बघा, मंत्र्यांचा जेव्हा आपण विचार केल्यास ते आपल्या लक्षात येणार. सर्वात वर कोण राहणार? कॅबिनेट मंत्री. वर म्हणजे कसं? बघा, वर म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण असणार. कोण? तर कॅबिनेट मंत्री. मुख्य निर्णय घेतात. आता बघा, मुख्य निर्णय घेतात आणि साधारणतः कॅबिनेट मंत्रीमध्ये कोण राहतात? तर बघा, जे पक्षाचे ज्येष्ठ नेते असतात त्यांनाच या कॅबिनेटमध्ये सामील केले जाते. त्यानंतर बघूया ते म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत सहभाग होणे. आता बघा, जे मंत्रिमंडळाची बैठक होते, जे महत्त्वाचे निर्णय घेतात त्यामध्ये यांचा सहभाग होतो. त्यानंतर बघूया आपण राज्यमंत्री. राज्यमंत्री हे बघा, हे 2 प्रकारचे असतात. आता बघा, राज्यमंत्रीमध्ये आपण प्रकार पाहिले पुन्हा कोणते? 2. ठीक आहे. स्वतंत्र प्रभार असलेले आणि कॅबिनेट मंत्र्यांना सहाय्य करणारे. बघा, हा इथे एक पॉईंट बनू शकतो जो तुम्हाला मल्टी लायनरमध्ये विचारू शकते. बघा, हा जो पॉईंट आहे ना, तुम्हाला हमखास मल्टी लायनरमध्ये विचारू शकते. राज्यमंत्री जे आहे त्यांचे 2 प्रकार येतात. कोणते? एक स्वतंत्र प्रभार आणि एक कॅबिनेटला सहाय्य करणारे. त्यानंतर बघा, उपमंत्री. आता उपमंत्री ही संकल्पना आपण समजण्यासाठी घेतली तर ती म्हणजे हे कॅबिनेट मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी असते. बघा, हे देखील काय असते? तर कॅबिनेट मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी असते. त्यानंतर मंत्रिमंडळाची संख्या. आता बघा, आपण याआधी काय पाहिलेलं आहे? या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 91वी घटनादुरुस्ती 2003 हे पाहिलेली आहे. ठीक आहे. हे पाहिलेले आहे. हे संदर्भ कसा देतो? तर बघा, राज्यातील मंत्र्यांची संख्या ही किती असायला पाहिजे यामध्ये आपण हे घटनादुरुस्ती पाहतो. का बरं पाहतो? याच्यामध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे. बघा, हे काय आहे? 15%, परंतु हे जास्तीत जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होऊ शकतो? आपण किंवा आपण लाईन टू लाईन पुस्तकासारखं 10वी 12वी सारखं आपण अभ्यास करू नये. जशी लाईन दिली आहे तसंच पाठ करणं, तसंच पेपरात येत नाही. ठीक आहे. म्हणून लाईन जाऊ द्या, आपण आपल्या लक्षात कशा प्रकारे यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे बघा, राज्यातील मंत्र्यांची संख्या ठरवण्यासाठी आपण एक घटनादुरुस्ती झालेली आहे. ती म्हणजे 91वी घटनादुरुस्ती 2003. हा प्रश्न येऊ शकतो काय? 100% हा प्रश्न येऊ नाही शकत. तर हा प्रश्न आलेला देखील आहे. ठीक आहे. हा प्रश्न आलेला देखील आहे, म्हणून हा करणं अनिवार्य आहे. त्यानंतर बघा, राज्यातील मंत्र्यांची संख्या. आता बघा, राज्यातील मंत्र्यांची संख्या कशी असावी, किती असावी, त्यावर काही अंदाज आहे का? तर त्या गोष्टीसाठी 91वी घटनादुरुस्ती झाली. त्यामध्ये आपल्याला एक मेन्शन केलं आहे, विधानसभेची सदस्य संख्या 15% पेक्षा जास्त नसावी. आता बघा, 15% पेक्षा जास्त नसावी. फक्त ही संकल्पना 15% फक्त राज्यांनाच लागू आहे का? राज्य विधिमंडळांनाच लागू आहे का? नाही. तर हे केंद्रांना देखील लागू आहे. केंद्रातील मंत्रिमंडळांना देखील लागू आहे. एक महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया किमान. आता हे जी संकल्पना आहे बघा, ही जी संकल्पना किमानची ही फक्त राज्यांना लागू आहे. ठीक आहे. ही फक्त राज्यांना लागू आहे. म्हणून हिला तुम्ही IMP व्हेरी IMP करा, मोस्ट IMP करा, जे करायचं ते करा, कारण की हे लाईन अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यामध्ये बघा, कॉमन गोष्ट कोणती आहे माहिती आहे काय? 15% कमीत कमी. आता बघा, अनेक विद्यार्थी चुकतात. चुकी कुठे होऊ शकते विद्यार्थी मित्रांची? बघा, आपल्या निदर्शनात येणार 15%. ठीक आहे. हे कसं आहे माहिती आहे काय? मंत्रिमंडळ असायला पाहिजे, पण याच्यामध्ये काय आहे माहिती आहे काय? CM प्लस मंत्री यांचा समावेश होतो. ठीक आहे. हे जोपर्यंत तुम्ही समजून नाही घ्याल तोपर्यंत तुमचा रिझल्ट येण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकते, 1-2 मार्कांना जाऊ शकते. ठीक आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. ठीक आहे. त्याचप्रमाणे केंद्रात जर विचार केला तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. म्हणजे कसं? बघा, तुम्हाला प्रश्न काय विचारणार माहिती आहे काय? 15% म्हणजेच मुख्यमंत्री व्यतिरिक्त मंत्री. ठीक आहे. व्यतिरिक्त
किंवा अलावा या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारणार. परंतु एक लक्षात ठेवा, यामध्ये तुम्ही ही संकल्पना समजून घेण्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवा, प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्ही एक लक्षात ठेवत जा, ते म्हणजे मुख्यमंत्री सहित आहे. सहित म्हणजे प्लस. हे बा, तुम्हाला नाही काही कळत असेल किंवा नाही समजत असेल तुम्हाला की आपण कसं लक्षात ठेवा, काही नाही. फक्त आणि फक्त जेव्हाही 15% या संदर्भात तुम्हाला विचारलं, जे 91वी घटना दुरुस्ती आहे 2003 मध्ये झाली, ठीक आहे, त्यामध्ये मंत्रिमंडळ किती असावे, कसं असावे हे यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी एक लक्षात ठेवा, प्लस चिन्ह फक्त लक्षात ठेवा. जेव्हाही तुमच्या दिमागात प्लस चिन्ह येणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार CM आणि PM यांच्या सहित मंत्रिमंडळाचा विचार केला जातो, ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरी लाईन मी का बरं महत्त्वाची म्हटलं, तिला व्हेरी IMP करा. बघा, ही संकल्पना किंवा ही लाईन किंवा ही टेंडन्सी फक्त आणि फक्त राज्यांना लागू आहे, केंद्रांना लागू आहे का नाही. केंद्रामध्ये कमाल म्हणजेच कमीत कमी संख्या ठरवली नाही आहे, फक्त ही राज्यात सांगितलेली आहे की कमीत कमी 12 मंत्री असणे आवश्यक आहे, ठीक आहे. राज्यात आणि केंद्रात जास्तीत जास्त सांगितले आहे आणि राज्यात फक्त कमाल सांगितली आहे. केंद्रामध्ये अशा बाबतची तरतूद आहे नाही, हे म्हणून IMP आहे. त्यानंतर पॉईंट बघूया, ते म्हणजे मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी. आता बघा, मंत्रिमंडळ हा टॉपिक एकदम महत्त्वाचा आहे. का बरं महत्त्वाचा आहे, यामध्ये आपल्या लक्षात येणार जबाबदारी दिलेली आहे. आता बघा, तुम्हाला काय म्हटलं आहे, तर कलम दिली आहे यासाठी 164. आता 164च का, कारण की 163 नुसार मंत्री आहे, ठीक आहे. 163 बघा, यामध्ये आपण कलम का बरं पाठ करायला नाही पाहिजे, आपण प्रॅक्टिकली समजायला का बरं पाहिजे. बघा, 163 कलम जी पाहिली आपण, ही काय आहे, मंत्री, ठीक आहे, मंत्र्यासंदर्भात आहे. त्यानंतर 164 जस्ट 164 या संकल्पनामध्ये तुम्हाला (2) आहे, ठीक आहे. 164(2) यामध्ये तुम्हाला काय दिसून पडते, ते म्हणजे जबाबदारी सामूहिकरित्या दिलेली आहे. कोणाची, मंत्रिमंडळाची. आता ही सामूहिकरित्या जबाबदारी कशा प्रकारची असायला पाहिजे किंवा कशी असते, कोणावर असते, हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपण हा टॉपिक एकदम समजून घ्यायला पाहिजे. मंत्रिमंडळ विधानसभेने सामूहिकरित्या जबाबदार असते. आता बघा, हा जो मंत्रिमंडळ आहे हा कुठून स्थापन होतो, फक्त मला इतकं सांगा, विधान परिषद की विधानसभा. हा राहतो विधानसभेचा, ठीक आहे. विधानसभेचा मंत्रिमंडळ असतो आणि त्यामध्ये एक लक्षात ठेवा, मंत्रिमंडळ विधानसभेस सामूहिकरित्या जबाबदार असतो. इथं मला एक सांगा, विधानसभेस म्हटलं आहे, कधी तुम्हाला विधान परिषद विचारला आहे काय किंवा म्हटलं आहे का नाही. तर मग तुम्ही एक लक्षात ठेवा, MPSC कशाला म्हणते, तर MPSC माहिती आहे का, ह्या पॉईंटला म्हणते की हा पॉईंट कसं काय घुमून तुम्हाला विचारू शकते. जेव्हा तुम्हाला विधानसभा आणि विधान परिषद दिलं राहील ना, तुमच्या मनामध्ये स्पीड आणि प्रेशर राहणार, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार नाही ते म्हणजे विधानसभा होय का विधान परिषद होय, त्यामुळे तुम्ही चुकणार. म्हणून तुम्ही काही हे गोष्टी पाठांतर न केल्यापेक्षा प्रॅक्टिकली, जिथपर्यंत अभ्यास तुम्ही प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट हा खूप कमी येऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्ही विधानसभा म्हटलं आहे फक्त, ठीक आहे, विधानसभा आहे. आणि कशा प्रकारे सामूहिक आहे, तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्हाला वैयक्तिक विचारला आहे का नाही. वैयक्तिक मंत्री कोणाला जबाबदार असतो, तर राज्यपालांना. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कसं पाहिलेलं आहे की राज्यपाल आणि मंत्री, तसंच केंद्रामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ, वैयक्तिक मंत्री. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट आणखी कन्सेप्ट क्लिअर करतो, राष्ट्रपती आणि त्याचप्रमाणे मिरर दाखवायचा केव्हाही, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण काय घेऊ, राज्यपाल. आता यामध्ये आपण लक्षात घ्या, आपल्या लक्षात आहे वैयक्तिक मंत्री म्हणजे इंडिव्हिज्युअल. आता बघा, इथे काय घेतलं आपण, वैयक्तिक. बघा, जेव्हाही राज्यपाल संदर्भात विचारलं किंवा राष्ट्रपती संदर्भात विचारलं, वैयक्तिक मंत्री म्हटल्याबरोबर फक्त तुम्ही इतकं लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअल मिनिस्टर म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त राज्यपाल किंवा राष्ट्रपती हे 2 लक्षात ठेवा. आता ते कुठचं केंद्रातलं राज्यातलं हा नंतरचा भाग आहे. फक्त वैयक्तिक म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर फक्त राष्ट्रपती किंवा राज्यपाल आला पाहिजे. त्यानंतर मग प्रश्न वाचायचा की नेमकं राज्यातली गोष्ट चालू आहे की केंद्रातली आहे. केंद्रातलं असल्यानंतर आपल्या लक्षात येणार राष्ट्रपती आणि राज्यातली असल्यानंतर आपल्या लक्षात येणार राज्यपाल. परंतु यांचा जर सामूहिक विचार केला, सामूहिक जबाबदारी विचारली, तर ते कोणाला राहणार माहिती आहे काय, ते म्हणजे एक तर लोकसभा नाही तर विधानसभा, ठीक आहे. आता लोकसभा केव्हा घेणार तुम्ही, केंद्रातली गोष्ट असेल तेव्हा. विधानसभा तुम्ही केव्हा वापरणार, जेव्हा राज्यातली गोष्ट आहे. म्हणजे हा टॉपिक एकदम सोपा झाला की नाही झाला. तर या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आपण हे सामूहिक जबाबदारी पाहिली, आपण कोणावर असते, तर फक्त विधानसभा आणि केंद्राची लोकसभा, ठीक आहे. राज्यसभा किंवा विधान परिषद याचं घेणं देणं काहीच नाही, ठीक आहे. आता बघूया पुढचा पॉईंट, जर विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला तर. आता बघा, विधानसभेने तुम्हाला इथं का बरं असं म्हटलं नाही, विधान परिषदेने, तुम्ही जोपर्यंत स्वतःला प्रश्न मांडसान नाही ना, तोपर्यंत तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही. पाठांतर जर करसान तर तुम्ही 10वी 12वीत असं समजून जा, जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न मांडसान नाही. कारण की मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट अजून सांगून देतो, ती म्हणजे
जवळपास 1000 ते 1500 वॅकन्सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप फक्त आणि फक्त ग्रुप बीची जेव्हा निघते ना त्याला 2 ते 3 लाख फॉर्म येतात. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही एक विद्यार्थीच्या पाठीमागे पाहता ना तर 10,000 या रेंजमध्ये तुम्हाला विद्यार्थी मिळणार. ठीक आहे, म्हणून इथं कमी नाही विद्यार्थ्याची. ठीक आहे, जर आपल्याला रिझल्ट काढायचा असेल तर आपल्याला ही मेहनत घ्यावी लागेल, नाही तर मग आपल्या पाठीमागे 10,000 उभे आहे. ठीक आहे, आपण नाही तर आणखी सही, आणखी नाही तर आणखी सही, अशा प्रकारे आहे. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवा, अभ्यास कसा करावा तो तर्क दृष्टीने, तो फक्त पाठांतर बेसवर करू नका. त्यानंतर बघूया आपण. आता बघा आपण सामूहिक दृष्टी, आता आपण सामूहिक जबाबदारी पाहत आहोत. ठीक आहे, सामूहिक जबाबदारी आपण पाहिली कशी आहे ती, तर आपण पाहिली आहे ती विधानसभेवर आहे, विधानमंडळ विधान परिषदेवर आहे का नाही, विधानसभेवर दिली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा जर विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला तर काय होणार, सरळ सरकार पडणार, तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. आता बघा हे महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, संपूर्ण मंत्रिमंडळाला, त्यामध्ये कोणाला, मुख्यमंत्री देखील आला. ठीक आहे, यांना राजीनामा द्यावा लागतो, म्हणजे द्याच लागतो. ठीक आहे, यांना पर्यायच नाही, मग ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मंत्री वैयक्तिक जबाबदार कोणाला असतो. आता बघा हे पुन्हा प्रश्न आला जो की आपण मिरर सिस्टीममध्ये समजून घेतलेला आहे. आता बघा प्रत्येक मंत्री आपल्या विभागासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतो. बघा हे काय, विभागासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतो, पण कोणाला, तर इथं आपण पाहिलं आहे ते म्हणजे राज्यपाल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे नोट डाऊन करा तुम्ही, लागीन तर बुकमध्ये नोट डाऊन ठेवा. ठीक आहे, वैयक्तिक म्हटल्यानंतर पटकन राज्यपाल आला पाहिजे, आणि सामूहिक म्हटल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त विधानसभा झाला पाहिजे, विधान परिषद नाही आली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा ते कार्य आपल्याला विचारू शकते काय, तर मंत्र्यांचे कार्य इतक्या खास विचारू शकत नाही, फक्त आणि फक्त ते लक्षात ठेवा. मंत्रिमंडळाची प्रमुख कार्य राज्य धोरण तयार करणे, कायदे तयार करणे, अर्थसंकल्प तयार करणे. आता बघा अर्थसंकल्प कोण मांडत असतो, तो अर्थमंत्री. ठीक आहे, यालाच आपण वित्तमंत्री असे देखील म्हणतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त हेच मांडू शकतात. त्यानंतर बघा अर्थसंकल्प कुठे मांडला जातो, विधानसभा की विधान परिषद, तर फक्त आणि फक्त विधानसभा, विधानसभेलाच अधिकार असतो. ठीक आहे, विधान परिषदेला जास्त अधिकार नसतो. ठीक आहे, आता नंतरचं बघा ते म्हणजे अर्थसंकल्प तयार करणे, त्यानंतर प्रशासन नियंत्रण, विकास कार्यक्रम राबवणे. आता बघा मुख्यमंत्र्यांचे महत्त्व, आता मी तुम्हाला म्हणतो हे लाईन तुम्ही अंडरलाईन करून घ्या. का बरं अंडरलाईन ते सांगतो. हा प्रश्न तुम्हाला इन केस कधी ना कधी तरी विचारला जाणार. ठीक आहे, आता बघा मुख्यमंत्र्याला अनेकदा राज्य सरकारचा कणा म्हणजे काय होते माहिती आहे काय, बॅकबोन म्हणजे रीड. ठीक आहे, राज्य प्रशासनाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. आता मला एक सांगा, तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न मल्टी न्यायालयामध्ये येऊ नाही शकत का, तर येऊ शकतो. ठीक आहे, म्हणून हे तुम्ही फक्त आणि फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघूया. आता बघा परीक्षेच्यासाठी पॉईंट जे आहे महत्त्वाचे ते पाहू आपण, कशा प्रकारचे पॉईंट परीक्षेसाठी महत्त्वाचे असते. MPSC मध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न किंवा मुद्दे, कलम 163 हे कलम पाठ ठेवायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर कलम 164 हे पाठ ठेवायला पाहिजे. तुमच्या लक्षात आहे राज्यपालांना सहाय्य देण्यासाठी कोण राहते, मुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषद. ठीक आहे, 163 नुसार. त्यानंतर 164 नुसार हे कलम देखील आपण पाहिलेले आहे. तर तुम्ही, माझं म्हणणं काय, तुम्ही पाठ नका करू. पाठांतर का माहिती आहे काय, कालांतराने विद्यार्थी विसरून जातो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकली समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली समजून नाही घेसान तोपर्यंत तुमचा अभ्यास हा योग्यदृष्ट्या होणार नाही. त्यानंतर आपण बघूया ते म्हणजे मंडळाची सामूहिक जबाबदारी आपण पाहिलेली आहे. ठीक आहे, हे कोणावर असते, तर ती म्हणजे विधानसभा किंवा लोकसभा. आता मग का बरं मी लोकसभा वापरलं, कारण की मंत्रिमंडळ कुठचं हे महत्त्वाचं आहे, राज्याचं की केंद्राचं. केंद्राचं लोकसभा, राज्याचं विधानसभा. ठीक आहे, 91वी घटनादुरुस्ती. आता जरा एक बघा 91वी घटनादुरुस्ती तुमचं कर्तव्य आहे चांगल्या तरीकेने करून घेणे, कारण की 91वी घटनादुरुस्तीचा उल्लेख आलेला आहे. जर तुम्हाला वारंवार घटनादुरुस्ती 91वी विचारली जाणार आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवा. 91वी जशी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे 2003. ठीक आहे, तुम्हाला कधी कधी वर्ष विचारू जाऊ शकते. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये झालेले घटना नेमकं क्रम किंवा त्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रोव्हिजन केलेले आहे हे माहीत पाहिजे. त्यामध्ये एक लक्षात ठेवा, प्रोव्हिजन अगर विचारल्यास आपल्याला 75 कलम, ठीक आहे, 75(1)(b) हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर यामध्ये काय मेन्शन केलं आहे, तर त्यामध्ये हे मेन्शन केलं आहे 75/1A. आता हे कशा संदर्भात आहे, तर हे संदर्भात आहे लोकसभा आणि विधानसभा. यामध्ये माहिती आहे काय, 15% काय असणार, तर मंत्रिमंडळ म्हणजे लोकसभा आणि विधानसभा. ठीक आहे, हे दोन्ही लोकसभा आणि विधानसभा यासाठी. आता मी तुम्हाला मगानी एक गोष्ट समजावून सांगितली, ती म्हणजे जेव्हाही 15%चा उल्लेख आला तर त्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला PM आणि CM सहित म्हणजेच प्लसचं चिन्ह ऐकून लक्षात ठेवा. त्यानंतर 15% हे फक्त आणि फक्त कशा संदर्भात आहे,
केंद्र आणि राज्य, परंतु मिनिमम हे मॅक्झिमम आहे. ठीक आहे, मिनिमम जर विचार केला तो फक्त आणि फक्त राज्य संदर्भात आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला आणखी कुठल्या कलमा विचारू शकते या संदर्भात? या संदर्भात तुम्हाला विचारू शकते कलम 75. 1A पाहिली आपण, 1A आहे ते, 1A. ठीक आहे, त्यानंतर 164A1 या प्रकारचे तुम्ही याला कलमा देखील विचारू शकते. तर याचप्रमाणे तुम्ही 91वी घटना दुरुस्ती हे चांगल्या तरीकेने करून ठेवा. मुद्द्याचा आपण सारांश जर घेतो म्हटलं तर आपले काय निदर्शन येणार? जोपर्यंत आपण सारांश घेऊ नये तोपर्यंत आपल्या टॉपिक लक्षात येणार नाही. राज्य शासनामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे खरं कार्यकारी प्रमुख असतात. हे बघा, आता तुम्हाला असं वाटणार ही पुस्तकाची लाईन आहे, परंतु मी इथे पुस्तकाचं लाईन किंवा त्या प्रकारचं शिकवत नाही आहो, मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून घेत आहो. म्हणजे कसं माहिती आहे काय, हे लाईन तुम्हाला पुस्तकात दिली जाऊ शकते, हे लाईन तुम्हाला अनेकदा कुठेही देऊ शकते, तो प्रश्न नाही आहे. प्रश्न काय इथे, जोपर्यंत तुम्ही ह्या लाईनचा अर्थ नाही समजत तोपर्यंत तुमचा अभ्यास झाला नाही. इतकं मोठं लेक्चर घेतलं आपण, परंतु जर तुम्हाला या एकमेव लाईनचा अर्थ नाही कळला तर तुमचं ते लेक्चर वाया जाणार. कसं बघा, राज्य शासनाचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे खरे कार्यकारी असतात. म्हणजे जर अशा प्रकारचा प्रश्न आपल्या दिमागात फिट बसलाय तर मग लक्षात येणार ते म्हणजे सर्व मंत्रिमंडळाचा निर्णय मुख्य कोण असतो? मुख्यमंत्री. ठीक आहे, निर्णय घेते कोण? घेते तर मुख्यमंत्री. त्यानंतर यांचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? तर मुख्यमंत्री. हे प्रश्न पुस्तकात वाचायची गरज नाही पडत आपल्याला, जर ही एक लाईन समजली तर. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाचे म्हणजे बघा, जे महत्वाचे पद आहे महाराष्ट्रात किंवा कुठल्याही राज्यात मुख्यमंत्री पाहतो आपण, तर कुठल्याही राज्यामध्ये तर ते भूषवणार कोण? तर फक्त आणि फक्त मुख्यमंत्री. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे एक लक्षात ठेवा, एक प्रश्न जो की मी आज सांगून देत तुम्हाला राज्यपाल या संदर्भात एक प्रश्न येणार जो की वारंवार विचारला जातो आणि विद्यार्थी कन्फ्यूज होतात. राज्यपाल हे राज्यातील विद्यापीठाचे काय असतात हे फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. ठीक आहे, मी ऑप्शन देतो तुम्हाला. ते ऑप्शन म्हणजे एक तर ते कुलगुरू असणार किंवा ते कुलपती असणार. काय असणार ते? कुलगुरू किंवा कुलपती. बघा, एक तर राज्यपाल काय असणार? राज्याचे विद्यापीठाचे कुलगुरू नाहीतर कुलपती. तर आता ते काय आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नेमकी कन्फर्म उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे हे कन्सेप्ट लक्षात येणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास हा तार्किकदृष्ट्या होणार नाही. त्यानंतरचं बघा, राज्यपाल हे नाममात्र प्रमुख आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाचं आहे, जे आपण लेक्चर घेतलं त्या लेक्चरपेक्षाही महत्त्वाचं हे 3 लाईन आहे फक्त. जर या 3 लाईन तुम्ही समजून घेसाल तर तुम्हाला संपूर्ण मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे समजलं. याचा अर्थ असा होणार, बघा इथं मी काय म्हटलेलं आहे, बघा इथे मी म्हटलं आहे राज्यपाल हे नाममात्र प्रमुख असतात. फक्त ह्या नाममात्र जेव्हा एक शब्द आहे, हा शब्द ज्या विद्यार्थ्याला समजला का तो बाकी जे मल्टीलायनरमध्ये येणारे कितीही प्रश्न असो तो विद्यार्थी सहजरित्या सोडवतो. ठीक आहे, नाममात्र. ठीक आहे, नाममात्र फक्त हा एक शब्द राज्यपाल विषयी तुम्हाला लक्षात आला का तुमच्या लक्षात येऊन जाणार मग संपूर्ण गोष्टी. म्हणजे कसं बघा, खरी सत्ता, वास्तविक सत्ता हे कोणाकडे असणार? मुख्यमंत्री. त्यानंतर कोणाच्या नावापुरती असणार किंवा कोणाच्या नावाने चालणार? ते राज्यपाल. ठीक आहे, अशा प्रकारचे मल्टीलायनर प्रश्न तुम्हाला येणार, तर तुम्ही ह्या फक्त या 2 गोष्टीच्या आधारे समजून घेणार. ठीक आहे, त्यानंतर बघूया, राज्य प्रशासनाचे सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ घेतो. ठीक आहे, या गोष्टींना तुम्ही निदर्शन लावू शकता. जे मल्टीलायनरमध्ये जे बा हे मी तुम्हाला का बरं सांगितलं, जे प्रश्न MPSC असे काढतात की आम्ही कुठल्याच प्रकारच्या प्रश्नामध्ये वाचलं नाही आहे. फक्त ते प्रश्न कायच्या बेसवर असते? फक्त तर्काच्या, की असं होऊ शकते आणि तो तर्क आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे आजचा टॉपिक आपण मित्रांनो आज इथेच थांबून जाऊया. सोबतच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका आणि बेल आयकॉन ऑन करा. ज्यांनी बेल आयकॉन ऑन केलं नसेल त्यांना नोटिफिकेशन येणार नाही. सोबतच बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळणार. सोबतच आपल्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.